श्री दत्तबावन्नी मराठी। जय योगीश्वर दत्त दयाळ, तूच एक जगती प्रतिपाळ। अत्र्य नसूये करुणी निमित्त, प्रकटसी जगतास्तव निश्चित। ब्रह्माच्युत शंकर अवतार, शरणागतासी तू आधार। अंतर्यामी ब्रह्मस्वरूप, बाह्य गुरु नररूप सुरूप। काखी अन्नपूर्णा जोळी, शांतिक मंडलो कर कमळी। कुठे षडभुजा कोठे चार, अनंत बाहू तू निर्धार। आलो चरणी बाळ अजाण, दिगंबरा उठ जाई प्राण। ऐकून अर्जुन भक्ती साध, प्रसन्न झाला तू साक्षात। दिदली वृद्धी सिद्धी अपार, अंतिमोक्ष महापद सार। केला का तू आज विलंब, तुझ विण मजला ना आलंब। विष्णू शर्म द्विज तारुनिया, श्राद्धीचे विला प्रेम मया। जंभे देवा त्रास विले, कृपामूर्ती त्वाहासविले। पसरी माया दिती सुतमूर्त, इंद्रा करवी वदला तूर्त। ऐसी लीला जी जी शर्व, केली वर्णिल कैसी सर्व। घेई आयु सुथार्थी नाम, केले त्यातून निष्काम। बोधियले यतु परशुराम, साध्य देव प्रल्हाद अकाम। ऐसी ही तव कृपा अगाध, कान ऐकसी माझी साध। धाव अनंता पाहिन अंत, न करी मध्येच शिशुचा अंत। पाहुनी द्विज पत्नीकृत स्नेह, झाला सुत तूनी संदेह। स्मर्तृगामी कलितार कृपाळ, जडमोड रजका तारी दयाळ। पोट शूळ द्विज तारियला, ब्राह्मण सृष्टी उद्धारिला। सहायकान दे अजरा, प्रसन्न नयने देख जरा। वृक्ष शुष्क तू पल्लविला, उदास मज विषयी झाला। वंध्या स्त्रीची सुत स्वप्ने, फळली झाली ग्रहरत्ने। निरसुनी विप्रतनूचे कोड, पूर्वी त्याच्या मनीचे कोड। दोहविली वंद्या महिषी, ब्राह्मण दारिद्र्याहारीसी। घेवडा भक्षुनी प्रसन्न क्षेम, दिदला सुवर्ण घट सप्रेम। ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार, केला सजीव तू आधार। पिशाच पीडा केली दूर, विप्रपुत्र उठविला शूर। अंत्यांच्या हस्ते विप्रमदास, हरुनी रक्षले त्रिविक्रमास। तंदुक भक्ता क्षणात एक, दर्शन दिदले शैली
एकत्र वेळी अष्टस्वरूप झाला अससी पुन्हा अरूप तोषविले निज भक्त सुजात दाखवूनी प्रचिती साक्षात हरला यवन नृपाचा कोड समता ममता तुझला गोड राम कन्हैया रूप धरा केल्या लीला दिगंबरा शीला तारिल्या गणिका व्याध पशु पक्षी तुझ देती साध अधमा तारका तव शुभ नाम गाता किती न होती काम आदि व्याधी उपाधी गर्व टळती भावे भजता सर्व मूठ मंत्र नचलागे जाण पावे नर स्मरणे निर्वाण डाकिण शाकिण महिषासूर भूते पिशाचे जिंद असुर पळती मुष्टी आवळूनी धून प्रार्थना परिसोनी करुणी धूप गायले नेमे दत्त बावनी जो प्रेमे साधे त्याला इह परलोक दयाच्या उरिना शोक राहिल सिद्धी दासी परी दैन्य आपदा पळत दुरी नेमे बावन गुरुवारी प्रेमे बावन पाठ करी यथावकाश स्मरी सुदी यमना दंडे त्यास कदी अनेक रूपी हाच अभंग भजता नडेना माया रंग सहस्त्र नामे वेश अनेक दत्त दिगंबर अंती एक वंदन तुझला वारंवार वेद श्वास हे तव निर्धार थकला वर्णन करता शेष कोण रंक मी बहुकृत वेश अनुभव तृप्तीचे उद्गार ऐकुनी हसता खाईल मार तपसी तत्वमसी हा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव जय श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्त बावन्नी मराठी अर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे योगीश्वर दयाळू दत्त प्रभू तुमचा जय जयकार असो तूच एकमात्र या जगामध्ये रक्षण करता आहेस अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांना निमित्त करून या जगासाठी खरोखर तू प्रकट झाला आहेस तू ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तू या भवसागरातून तारून नेतोस तू अंतरंगात सच्चिदानंद रूपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरूपात 2 हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रूप आहेस तुझ्या हातात असलेली ही जोहळी साक्षात अन्नपूर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमंडलू शांतीचे प्रतीक आहे कधी तू चतुर्भुज स्वरूपात असतोस तर काही वेळास तू षडभुजा धारण करतोस पण खरे पाहता तू अनंतर बाहुधारी आहेस
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा तू उठ, आता प्राण जाईल अशी स्थिती आहे. पूर्वी तू सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकून प्रसन्न झाला होतास आणि त्याला रिद्धी सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. विष्णू शर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघून तू श्राद्धामध्ये जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास. जंब राक्षसामुळे देव त्रासले होते, तेव्हा तूच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तू त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करू शकेल? आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम केले. यदुराजाला, परशुरामाला, साध्य देवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तू उपदेश केला होता. अशी तुझी अगाध कृपा असताना तू माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? हे अनंता धावत ये, माझा अंत पाहू नकोस. या बालकाचा असा मध्येच अंत करू नकोस. ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहून तू खरोखर तिचा पुत्र झालास. स्मरण करतास धावणारा तू, कलियुगामध्ये तारून नेणारा हे कृपाळू, तू तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस. पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तू तारलेस आणि व्यापारी ब्राह्मण शेठला वाचवलेस. मग देवा तू माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा. वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तू का उपेक्षा करत आहेस? हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देऊन तू तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पूर्ण केलेस. दत्तात्रेय प्रभू, तू ब्राह्मणांचे कोड बरे करून त्यांची मनीची इच्छा पूर्ण केलीस. हे प्रभू, आपण वांज म्हशीला दुभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केलेस. श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन आपण त्या ब्राह्मणाला प्रेमपूर्वक सोन्याने भरलेला हंडा दिला. ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तू पुन्हा जिवंत केलेस. पिशाच्य पीडा दूर करून तू मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जिवंत केलास. हे मायबाप, तू एका हरिजनाचे माध्यमातून ब्राह्मणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. तंतुक नामक भक्ताला तू एका क्षणात श्रीशैल पर्वतावर पोहोचून दिलेस. हे प्रभू, तू निर्गुण असूनही अनेक रूपे धारण करू शकतोस. त्यामुळे एकाच वेळी 8 भक्तांचे घरी भोजनास जाऊन तू सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षीत्वाची प्रचिती दिली. हे देवा, तू यवन राजाची शारीरिक व्याधी दूर करून तू जातीभेद किंवा श्रेष्ठ कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवून दिलेस. हे दत्त दिगंबरा, तू राम व कृष्णाचा अवतार धारण करून अनेक लीला केल्या आहेस. दत्तात्रेय प्रभू, दगड शिकारी ह्या पण तू उद्धार केला आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आदी व्याधी आणि सर्व उपाधी नष्ट होतात. तुझे स्मरण केल्याने मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकीण, शाकीण, महिषासूर, भूत, पिशाच, जंद, असुर पळून जातात. जो कोणी धूप लावून ही दत्त बावन्नी प्रेमपूर्वक म्हणतात, त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्ष प्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सिद्धी जणू त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जे कोणी 52 गुरुवार नियमांचे पालन करून नेहमी दत्त बावन्नीचे 52 पाठ श्रद्धापूर्वक करतात, त्यांना जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात, त्यांना यमराज कधी दंड करत नाही. दत्तात्रेय प्रभो, दगड शिकारी ह्या पण उद्धार केले आहेस.
पशुपक्षे पण तुझ्यातील साधुता जाणून आहेत. हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरूपात असला तरी त्याचे मूळ स्वरूप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभूंची उपासना करताना माया मोह त्रास देत नाही. दत्तात्रयाला अनेकविध नामे असूनही तो मात्र दत्त दिगंबर एकच आहे आणि तो सर्व मायामोहापासून दूर अलिप्त आहे. हे प्रभू, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातून प्रकट झाले आहेत हे निश्चित. जेथे हे दत्तात्रय तुझं वर्णन करताना शेष सुद्धा थकून जातो, तेथे अनेक जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पामराची काय कथा. दत्तबावन्नी हे अनुभवाचे बोल आहेत. टीकाकारांच्या दृष्टिकोनातून कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायचित्त भोगावे लागेल. श्री दत्त प्रभू हे तपस्वी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरूप आहेत, म्हणून सर्वांनी आवर्जून जय जय श्री गुरुदेव दत्त म्हणावे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.